त्या पद्धतीनं काल त्यांचा पुन्हा दुसरा व्हिडिओ आला, त्यात त्यांनी म्हटलंय की ज्यांना दुःख झालं असेल त्यांनी सगळ्यांची मी माफी मागतो, पण औरंगजेब हा लाचखोरच होता, त्या या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहे. अरे तो लाचखोर होता का नाही होता, तो हरामखोर होता. ह्याच्या पलीकडे काय? तू कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय? तर तो हरामखोर होता ना, तर राहुल काय कमी हरामखोर आहे का? राहुल तसं बायला गेलं, असं विधान केलं तर औरंगजेबची जे अवलादच म्हणायला पाहिजे त्याला. कोरोना काळात मोदींनी ज्या थाळ्या वाजवायला सांगितल्या त्या डॉक्टरांसाठी नव्हत्या, त्या राम मंदिरातली मूर्ती अस्थायी करण्यासाठी होत्या, असं पण त्यांनी म्हटलं नाही सोलापूरकडे. हे बघा, आता त्याच्यावरती किती चर्चा करायची, त्याला ठेचा ना. बस झालं, असे लोक वेचून ठेचले पाहिजे. किती वेळ लागतोय? त्या चर्चा करण्यापेक्षा ते कृतीत आणलं पाहिजे, असं माझं सगळ्यांना. या प्रकरणी आपटेवर अजूनही कारवाई झालेली नाही. सिंधुदुर्ग प्रकरणातला पुतळा जो पडला होता महाराजांचा ना, हो, आता वास्तविकरित्या आता त्याच्यावरती चौकशी आता त्यांनी हे सगळी नेमली आहे. या लवकरात लवकर त्यांनी काय लोकांना आत पण टाकलं, आणि जेव्हा देत असताना वास्तविक त्या लोकांची पात्रता आहे का नाही हे तपासून दिलं असेल नसेल, त्याबद्दल ते चौकशी अहवालात सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे. राहुल सोलापूरच्या घराच्या बाहेर आता आंदोलनं सुरू आहेत कालपासून. तुम्ही महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर त्यांना जाब विचारायला जाणार आहात किंवा तुमचा काय पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे? हे करणार पोलीस बंदोबस्त म्हणजे माझं तर म्हणणं आहे की पोलीस बंदोबस्त त्यांनी काढून घ्यावा. पोलिसांना दुसरं काय उद्योग नाही का? इथं बलात्कार होतात, हे होतात, अनेक घटना घडतात. तिथं त्यांनी लक्ष द्यावं. या टुकारड्या भिकारड्या अशा हरामखोर ह्या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवत आहे? जाऊ दे ना, जो तो आपल्या मरणाने मरतो. बोलताना त्यांनी विचार करायला हवा होता. पोलीस बंदोबस्त काढण्याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात? गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच आहेत. हे बघा, एक लक्षात घ्या, जनतेच्या रेट्यापुढं पोलीस काही करू शकत नाही. पोलीस म्हणजे कोण आहे? माणूसच आहेत ना. उलट तसं पाहायला गेलं तर पोलिसांनीच त्यांना सगळ्यांना हे केलं पाहिजे. लोकांच्या रेटा किती, पोलीस किती आहे मला सांगा. कुठल्या जिल्ह्यात गेलं, आपण लोकशाहीत राहतो आणि महाराष्ट्रात राहतो, त्यामुळं आपण संपूर्ण याचं पालन करतो. जर ठरवलंच तर पुण्यात पोलीस असे किती आहे आणि पुण्यातली लोकसंख्या किती आहे? म्हणजे एका पोलिसाला किती 100, 200, 300, 400 माणसं. पोलीस काय ब्रुसली आहे का? ब्रुसली पण टिकणार नाही. मग जनतेच्या रेट्यासमोर कोणी टिकू शकत नाही आणि जनता काय गप बसणार नाही. अशा व्हिडिओच्या माध्यमातून राजदे, कारण अगोदर पुस्तक वाचत होते, आताची पिढी ही व्हिडिओ बघते. मग अशामुळं एक डिजिटल सेन्सरशिप असली पाहिजे का? अगदी अगदी व्हायरल केली जाते. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. यासाठी आम्ही सगळं पत्र दिलं आहे की डिजिटल सेन्सरशिप पाहिजे. त्याचबरोबर अनेक जे इतिहासकार आहेत, जेव्हा इतिहासावरती असे युगपुरुषांवरती जेव्हा आपण चित्रपट आपण हे म्हणजे बनवतो, त्यावेळेस त्यांच्या लोकांकडनं फीडबॅक घेऊन त्यांच्याकडं असणारी जी माहिती आहे ते संपूर्ण आत्मसात करून त्यांना विचारात घेऊन, म्हणजे जेणेकरून कुठेही कधी तेढ निर्माण होणार नाही. हे सगळे म्हणजे ह्याचं पालन झालंच पाहिजे. सर, याला जोडून हा प्रश्न आहे. आता व्हिडिओज ऑलरेडी जे व्हायरल गेले तर तुम्ही पत्र INB मिनिस्ट्री किंवा सेंट्रल किंवा स्टेटवर हे व्हिडिओज पुल ऑफ करून घ्यावे, कारण की हे तर अजून पास होत राहणार. मध्ये खूप व्हायरल. आता मला सांगा एक मिनिट, आता सोशल मीडिया आता आपल्याला माहीत आहे म्हणजे किती आहे. आता ते कोण यूट्यूब असेल, इन्स्टा जे काय असतील, यात आता मला सांगा, जरी थांबवायचं म्हणलं तर कसं थांबवणार कोणाला? पण दुसऱ्या कोण वेगळ्या नावाने ते हे करतं. पण त्यामुळं मूळ आपल्याला कसं आहे, जसं आयुर्वेदामध्ये हे अँटीबायोटिकवरती माझा विश्वास नाही. आयुर्वेद कसं मुळावरती आपलं घातला पाहिजे. आत्तापर्यंत आता हे जे करतात ते मुळच छाटलं की परत असा प्रश्न उद्भवणारच नाही ना.
आणि एकदा त्याला तिथं त्याच्यावरती एकदा एक एक्झाम्पल होणं असणं गरजेचं आहे, म्हणजे परत कोणी ह्याच्या अशा बाबतीत कुठल्याही महापुरुषा बाबतीत विधान करणार नाही. साधारणतः 2 आठवड्यापेक्षा